माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस कधी संपतात आणि दुःखाचे डोंगर कधी कोसळतात हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येत नाही. कोकणातल्या एका छोट्याशा गावात रवी आणि सियाचा एक छोटासा पण अतिशय सुंदर संसार होता. लग्न होऊन जेमतेम 2च वर्ष झाली होती. रवी स्वभावाने अतिशय कष्टाळू होता आणि सिया तर साक्षात अन्नपूर्णा होती. पण गरिबीने त्यांच्या घराला असा काही विळखा घातला होता की त्यांच्या प्रेमाला सुद्धा या गरिबीची नजर लागली होती. घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्या रात्रीची गोष्ट आहे जेव्हा घरात अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. रवीचे म्हातारे बाबा दम्याच्या त्रासाने खोकत होते आणि आई सांधेदुखीने विवळत होती. रवीने जेव्हा सियाकडे पाहिले तेव्हा त्याला जाणवले की तिने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ती सासूसासऱ्यांची सेवा करत होती. रवीच्या काळजात चर्र झाले. ज्या पत्नीला राणीसारखे जपायचे स्वप्न त्याने लग्नाच्या वेळी पाहिले होते तिला आज उपाशीपोटी झोपावे लागत होते. हे शल्य त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याच रात्री रवीने एक कठोर निर्णय घेतला. त्याने सियाला सांगितले की आता या गरिबीचा सामना करण्यासाठी त्याला शहरात जावेच लागेल. तिथे मोठी फॅक्टरी आहे, काम मिळेल आणि भरपूर पैसे कमवून तो घराचे पांग फेडेन. सियाच्या डोळ्यात पाणी आले. तिला रवीला दूर पाठवायचे नव्हते, पण घराची ओढताण आणि म्हाताऱ्या आईबाबांचे हाल पाहून तिने जड अंतःकरणाने होकार दिला. रवी शहरात पोहोचला. शहराचे ते चकाचौंध रूप पाहून तो थक्क झाला. गावातली शांतता आणि शहरातला हा गोंगाट यात जमीन अस्मानाचा फरक होता. इथे प्रत्येक श्वासाची किंमत मोजावी लागत होती. खूप शोधाशोध केल्यावर शेवटी एका लोखंडाच्या फॅक्टरीत त्याला मजुरीचे काम मिळाले. रवी दिवस रात्र काम करू लागला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, पण त्याला थकवा जाणवत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सियाचा चेहरा आणि आईबाबांचे औषधपाणी होते. त्याचे एकच ध्येय होते, सियासाठी पैसे जमा करणे आणि गावी जाऊन पुन्हा सुखाचा संसार थाटणे. तो पोटाला चिमटा काढून पैसे साठवू लागला. प्रत्येक रुपया जमा करताना त्याला सियाच्या चेहऱ्यावरचे हास्य आठवायचे. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ज्या शहराकडून रवीने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या त्याच शहराने त्याला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का दिला. एक दिवस फॅक्टरीत काम चालू असताना अचानक मोठा अपघात झाला. गरम लोखंडाचा एक मोठा तुकडा वरून कोसळला आणि तिथे एकच गोंधळ उडाला. धूर आणि किंकाळ्यांनी ती जागा भरून गेली. रवी त्या अपघातात गंभीर जखमी झाला. दुर्दैव म्हणजे या धावपळीत त्याचा मोबाईल फुटला आणि त्याने कष्टाने जमा केलेले पैसेही चोरीला गेले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रवी शुद्ध हरपून सरकारी दवाखान्यात पडला होता. कित्येक महिने उलटून गेले तरी तो कोमातच होता. ना त्याच्या खिशात ओळखपत्र होते, ना घराचा पत्ता, आणि मोबाईल तुटल्यामुळे कोणाशी संपर्कही साधता येत नव्हता. इकडे गावी सिया वाट बघत होती की रवी कधी येईल किंवा निदान त्याचा फोन तरी येईल. पण तिकडे रवी जिवंत आहे की मेला हेच कोणाला माहीत नव्हते. शहराच्या गर्दीत एका कोपऱ्यात रवी मृत्यूशी झुंज देत होता आणि गावी सिया आशेवर जगत होती. हा प्रवास इथेच थांबला नाही, कारण खरी परीक्षा तर अजून बाकी होती. रवीला शुद्ध येईल का आणि सियाची वाट पाहणे कधी संपेल हे नियतीच ठरवणार होती. ज्या रेल्वेने माझ्या सुखाचा संसार उधळून लावला, आज त्याच रेल्वेच्या दारात उभं राहून मला भीक मागावी लागते. हे नियतीचं चक्र बघा कसं फिरलंय. सियाच्या आयुष्यात जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. कारण हे फक्त एका सियाचं दुःख नाही, तर परिस्थितीने गांजलेल्या हजारो स्त्रियांचीही कहाणी आहे. गावातल्या त्या पडक्या घराच्या अंगणात सिया एकटीच बसून असायची आणि तिचे डोळे फक्त त्या वाटेकडे लागलेले असायचे जिथून तिचा नवरा रवी शहरात गेला होता. महिने उलटले आणि वर्षामागून वर्ष सरली, पण रवीचा काहीच पत्ता नव्हता. सुरुवातीला धीर देणारे गावकरी आता टोमणे मारू लागले होते. लोक म्हणायचे की रवी शहरात गेलाय, तिथे त्याने नक्कीच दुसरी बायको केली असेल आणि आता तो परत येणार नाही. हे शब्द सियाच्या काळजाला आरपार चिरत जायचे. पण तिच्या पदरात रवीची निशाणी असलेला छोटा मुलगा होता, ज्याच्याकडे बघून ती जगत होती. पण दुर्दैव इथेच थांबलं नाही. रवीच्या विरहात आणि गरिबीमुळे औषधपाणी न मिळाल्याने सियाच्या बाबांनी प्राण सोडले आणि त्यांच्या पाठोपाठ आईसुद्धा हे जग सोडून गेली. सिया आता पूर्णपणे पोरकी झाली होती. ज्याच्या आधारावर ती जगत होती तो नवरा बेपत्ता, आणि ज्यांच्या कुशीत डोकं ठेवून रडावं ते आई बाबासुद्धा गेले. परिस्थिती इतकी बिकट झाली की घरमालकाने सुद्धा माणुसकी विसरून तिला घराबाहेर काढलं. विचार करा, त्या प्रसंगाचा जेव्हा हातात तान्हं बाळ आणि डोक्यावर छप्पर नाही अशा अवस्थेत सिया रस्त्यावर आली. तिने लोकांकडे काम मागितलं, मदतीची याचना केली. पण मदत करण्याऐवजी लोकांनी तिच्याकडे आणि तिच्या असहायतेकडे वाईट नजरेनेच पाहिलं.
भूक आणि लाचारी काय असते हे सियाला त्या दिवशी समजलं. जेव्हा तिच्या बाळाला पाजायला तिच्याकडे दूधसुद्धा उरलं नाही. तिचं मातृत्व हतबल झालं होतं. रेल्वे स्टेशनवर बाळाला घेऊन बसलेल्या सियाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. पोटात अन्नाचा कण नाही आणि डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. तेव्हा तिथे एका वृद्ध महिलेने तिला पाहिलं आणि एकच वाक्य उच्चारलं, जे सियाच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. ती म्हातारी म्हणाली की पोरी, आता इब्रत बघतेस की बाळाचा जीव वाचवतेस? कारण हात पसरल्याशिवाय आता तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हे ऐकून सियाचा स्वाभिमान गळून पडला. कारण एका आईसाठी तिच्या बाळाच्या जीवाहून मोठं काहीच नसतं. आणि मग तो क्षण आला जो सियाने स्वप्नातही विचार केला नव्हता. एकेकाळी सन्मानाने जगणारी, जिच्या घरात सुख नांदत होतं, ती सिया आज रेल्वेच्या डब्यात पदर पसरून उभी होती. तिचे पाय थरथरत होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं. बाबूजी, लेकरासाठी काहीतरी द्या. हे शब्द उच्चारताना तिचा आत्मा रोज थोडा थोडा मरत होता. इथे एक विचित्र योगायोग बघा, की ज्या रेल्वेने तिचा पती तिला सोडून गेला होता आणि ज्या रेल्वेची ती वाट पाहत होती, आज तीच रेल्वे तिचं आणि तिच्या बाळाचं पोट भरण्याचं साधन बनली होती. रोज शेकडो लोकांसमोर हात पसरताना तिला वाटायचं की ही वेळ कोणावरच येऊ नये. पण या कथेत अजून एक धक्कादायक वळण बाकी आहे, जे तुम्हाला हादरवून सोडेल. सियाला माहीत नव्हतं की ती ज्या रेल्वेमध्ये भीक मागत आहे, तीच रेल्वे तिला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देणार आहे. कारण 2 वर्षानंतर रवी परत येणार आहे. विचार करा, जेव्हा रवी परत येईल आणि आपल्या बायकोला अशा अवस्थेत रेल्वेमध्ये भीक मागताना बघेल, तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? काय तो सियाला स्वीकारेल की परिस्थिती पुन्हा काहीतरी वेगळं वळण घेईल? सिया आणि रवी पुन्हा एकत्र येतील की नियतीचा खेळ अजून संपलेला नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग नक्कीच ऐकावा लागेल. कारण या संघर्षाचा शेवट काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. 2 वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा एखादा माणूस आपल्या कुटुंबाला भेटायला निघालेला असतो, तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे जे करंजे फुटत असतात, त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. रवीच्या आयुष्यातला हा क्षण असाच काहीसा होता. पण नियतीने त्याच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. रवी ट्रेनच्या खिडकीपाशी बसला होता. बाहेरची झाडं, गावं वेगानं मागे पडत होती. पण रवीचं मन मात्र कधीच त्याच्या गावाकडे पोचलं होतं. त्याचे डोळे थकलेले होते. शरीरात त्राण नव्हतं, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. कारण तो घरी चालला होता. गेली 2 वर्ष तो मृत्यूशी झुंज देत होता. दवाखान्याच्या 4 भिंती आणि तिथलं भयानक वातावरण यातून तो सुखरूप बाहेर आला होता. सुकल्यावर त्यानं आरामाचा विचार केला नाही. दिवस रात्र मजुरी केली, घाम गाळला, पोटाला चिमटा घेतला आणि 1-1 रुपया जमवला. कशासाठी? तर फक्त गावाकडे जाण्याचं तिकीट काढण्यासाठी. खिडकीतून येणारा वारा त्याच्या चेहऱ्यावर आदळत होता आणि तो फक्त एकाच विचारात मग्न होता. माझी सिया आता कशी दिसत असेल? माझं बाळ किती मोठं झालं असेल? आई बाबा माझी किती आतुरतेने वाट बघत असतील? मी गेल्यावर त्यांना किती त्रास झाला असेल? पण आता मी जातोय. आता सगळं ठीक होईल. मी त्यांना सुखात ठेवीन. रवी स्वतःच्याच विश्वात हरवलेला असतानाच डब्यातल्या गोंधळात एक कासावीस आवाज त्याच्या कानावर पडला. बाबूजी, लेकरासाठी काहीतरी द्या. देवाला आठवून मदत करा. हा आवाज एका स्त्रीचा होता. एक असा आवाज ज्यात वेदना होती, लाचारी होती आणि भूक होती. रवी स्वतः गरिबीतून वर आला होता. त्याला त्या आवाजातली तडफड समजली. त्यानं विचार न करता सवयीप्रमाणे आपल्या खिशात हात घातला. स्वतःच्या खिशात जे काही थोडेफार चिल्लर पैसे होते ते काढून देण्यासाठी त्यानं मान वर केली. आणि त्या एका क्षणात, त्या एका सेकंदात रवीचं जगच थांबलं. त्याच्या काळजाची धडधड जणू काही क्षणासाठी बंदच पडली. समोर जी स्त्री पदर पसरून उभी होती, तिची अवस्था बघण्यासारखी नव्हती. चेहऱ्यावरचे केस विस्कटलेले, अंगावर मळके कपडे, डोळ्यात खोलवर रुतलेलं दुःख. रवीनं तिला निरखून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती भीक मागणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची अर्धांगिनी, त्याची सिया होती. ज्या सियाला राणीसारखं ठेवण्याचं स्वप्न घेऊन तो घराबाहेर पडला होता, ज्या सियाच्या सुखासाठी त्यानं रक्ताचं पाणी केलं होतं, तीच सिया आज रेल्वेच्या डब्यात अनोळखी लोकांसमोर हात पसरत होती. रवीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. घसा कोरडा पडला होता. मोठ्या कष्टानं त्यानं फक्त एकच शब्द उच्चारला, सिया. रवीचा तो ओळखीचा आवाज ऐकून सियानं चमकून वर पाहिलं. तिनं रवीला पाहिलं आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिला वाटलं की भुकेमुळे तिला भास होत आहेत. ती एखादं स्वप्न बघतीये.
तिच्या हातातला तो भिकेचा कटोरा गळून खाली पडला. त्या कटिऱ्याचा आवाज त्या डब्यातल्या शांततेला चिरून गेला. सियाला स्वतःला सावरताच आलं नाही. ती तिथेच डब्यात कोसळली. रवीनं धावत जाऊन तिला उचललं. त्याचे डोळे भरून आले होते. त्यानं रडतच तिला विचारलं, सिया, ही काय अवस्था करून घेतलीयस? मी तुला सुखात ठेवण्यासाठी गेलो होतो आणि तू इथे भीक मागतेस. आई बाबा कुठे आहेत? घरात सगळं ठीक आहे ना? पण सिया काहीच बोलू शकत नव्हती. ती फक्त ढसाढसा रडत होती. तिचं ते रडणं इतकं भयानक आणि हृदयद्रावक होतं की डब्यातल्या इतर प्रवाशांचेही डोळे पाणावले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला होता की नक्की काय घडलं असेल. 2 वर्षात असं काय वादळ आलं की एका सुखी संसाराची अशी राखरांगोळी झाली. रवी आणि सियाची ही भेट पाहून नियतीचा हा क्रूर खेळ कोणालाच समजला नाही. हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो की माणसाची वेळ बदलायला क्षणही लागत नाही, आणि कधीकधी आपण ज्यांच्यासाठी लढत असतो तेच आपल्या नकळत कोणत्या संकटाचा सामना करत असतात हे आपल्याला समजतही नाही. माणूस जेव्हा सगळं गमावून बसतो तेव्हाच त्याला कळतं की त्याच्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये, फक्त मिळवायचं बाकी आहे. ही गोष्ट आहे अशाच एका शून्यातून उभ्या राहणाऱ्या विश्वाची, जिथे प्रेम आणि जिद्द सोबतीला असते. तुम्ही कधी रेल्वे स्टेशनच्या त्या जुन्या बाकावर बसलेल्या जोडप्याला पाहिलंय का? ज्यांच्या डोळ्यात भविष्याची चिंता आणि भूतकाळाचं ओझं स्पष्ट दिसतं. रवी आणि सियाची ही कहाणी तिथेच सुरू होते, जिथे बहुतेक लोकांचा धीर सुटतो. स्टेशनच्या त्या गर्दीत आणि गोंगाटात एक भयानक शांतता त्यांच्यामध्ये होती. सियाने जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा तिचे शब्द रवीच्या काळजाचा ठाव घेत होते. विचार करा, त्या माणसाच्या मनावर काय गेलं असेल जेव्हा त्याला कळलं की ज्या आईवडिलांना तो सोडून गेला होता ते त्याची वाट पाहत या जगातून निघून गेले. रवीचे बाबा औषधांविना तडफडून गेले आणि आई शेवटच्या श्वासापर्यंत फक्त रवीचं नाव घेत होती. हे ऐकताना रवीला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. त्याला वाटत होतं की या सगळ्याला तोच जबाबदार आहे. गाव सोडून पळून येण्याची नामुष्की, आणि आता हे असं भयानक सत्य समोर आल्यावर कोणताही सामान्य माणूस कोलमडून पडला असता. सियाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण तिने हार मानली नव्हती. तिने रडत रडतच रवीच्या हातात त्यांचं 2 वर्षाचं बाळ दिलं. ते बाळ म्हणजे फक्त एक जबाबदारी नव्हती, तर ते एक कारण होतं पुन्हा उभं राहण्याचं. रवीला स्वतःची प्रचंड लाज वाटत होती, पण सियाने त्याचा हात हातात घेतला आणि जे वाक्य ती बोलली तेच या कथेचा खरा गाभा आहे. ती म्हणाली, रवी, जे झालं ते झालं. तुम्ही जिवंत परत आलात हेच माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. जेव्हा तुमची पार्टनर तुमच्या पडत्या काळात अशी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहते तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. माणूस जेव्हा शून्यात असतो तेव्हाच त्याला स्वतःच्या जिद्दीची खरी ओळख पटते. रवीने ठरवलं की आता रडत बसून चालणार नाही. अश्रू पुसून त्याने कामाचा शोध सुरू केला. तो स्टेशनजवळच्या एका लाकडाच्या वखारीत गेला. तिथे मालकाने त्याच्या कपड्यांकडे नाही तर त्याच्या डोळ्यातल्या आगीकडे पाहिलं. ती आग होती काहीतरी करून दाखवण्याची. रवीला काम मिळालं. आता तो फक्त मजुरी करत नव्हता, तर तो स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने कोरत होता. दिवसभर वखारीत लाकूड कापायचं. अंगातून घामाच्या धारा व्हायच्या, पण चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. पण संघर्ष इथेच संपत नाही. दिवसभर वखारीत काम केल्यानंतर रात्री रवी आणि सिया मिळून छोटी खेळणी बनवू लागले. स्टेशनच्या बाजूला एक लहानसं घर त्यांनी भाड्याने घेतलं. ते घर नव्हतं, ती एक झोपडीच होती, पण तिथे आता प्रेमाचा आणि कष्टाचा दिवा जळत होता. सियाने सुद्धा एका टपरीवर डबा पोचवण्याचं काम सुरू केलं. जी लोकं काही दिवसांपूर्वी तिला भीक मागताना पाहून नाक मुरडत होती, तीच लोकं आता तिची मेहनत पाहून आदराने बघू लागली होती. परिस्थिती बदलली होती, कारण रवी आणि सियाची मनस्थिती बदलली होती. त्यांनी शून्यातून सुरुवात केली होती. त्यांच्याकडे भांडवल नव्हतं, पण एकमेकांवरचा विश्वास होता. लाकडाच्या वखारीतला तो घाम आणि रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात बनलेली ती खेळणी हेच त्यांचं भविष्य घडवणार होतं. लोक म्हणतात की नशीब बलवत्तर असावं लागतं, पण रवीने दाखवून दिलं की मनगटात जोर असेल तर नशीबसुद्धा गुडघे टेकते. एका साध्या मजुराचा प्रवास आता सुरू झाला होता, पण हा प्रवास फक्त मजुरीवर थांबणार नव्हता. रवीच्या डोक्यात आता एक वेगळंच विश्व आकार घेत होतं. ज्यांनी त्याला हिणवलं, ज्यांनी त्याला नाकारलं, त्यांना तो आपल्या यशानं उत्तर देणार होता. पुढच्या टप्प्यावर रवी एका साध्या मजुराचा मोठा व्यापारी कसा बनणार आहे
आणि शून्यातून निर्माण झालेलं हे विश्व किती भव्य होणार आहे हे पाहणं रोमांचक ठरणार आहे. कारण खरी मजा तर आता सुरू झाली आहे, जेव्हा संघर्षाचं रूपांतर यशात होणार आहे. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय हे या माणसाने जगाला दाखवून दिलं आणि सिद्ध केलं की नशिबाच्या रेषा हातावर नाही तर कष्टाच्या घामात असतात. आजची गोष्ट आहे अशा एका जिद्दीची, ज्याने गरिबीच्या अंधाराला आपल्या मेहनतीच्या प्रकाशाने असं उजळून टाकलं की बघणारे बघतच राहिले. ही कहाणी आहे रवी आणि सियाची, ज्यांनी परिस्थितीपुढे गुडघे टेकले नाहीत तर परिस्थितीलाच बदलायला भाग पाडलं. रवीची ओळख काही काळापूर्वी फक्त एक साधा मजूर अशी होती. दिवसभर राबायचं आणि जे मिळेल त्यात दिवस काढायचा, हेच त्याचं रुटीन होतं. पण रवीच्या मनात आणि हातात काहीतरी वेगळं होतं. तो फक्त ओझी उचलण्यासाठी जन्माला आला नव्हता. त्याच्या हातात लाकडाला आकार देण्याची एक नैसर्गिक कला होती. वखारीत काम करत असताना लाकडाच्या ओंडक्यांकडे बघताना त्याला त्यात लपलेली सुंदर मूर्ती किंवा फर्निचर दिसायचं. हीच नजर वखारीच्या मालकाने हेरली. त्यांनी पाहिलं की हा मुलगा फक्त लाकूड फोडत नाहीये, तर त्याला समजून घेतोय. मालकाने रवीला एक संधी दिली आणि तिथेच रवीच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. रवी आता नुसता मजूर राहिला नव्हता, तर तो एक उत्तम कारागीर बनण्याच्या प्रवासाला लागला होता. सुरुवातीला त्याने छोटी छोटी लाकडी खेळणी बनवायला सुरुवात केली. त्याच्या हातात अशी काही जादू होती की निर्जीव लाकडालाही तो जिवंत करायचा. त्याने बनवलेली खेळणी आणि छोटी कपाटं लोकांना इतकी आवडू लागली की ती हातोहात खपली जाऊ लागली. हे यश काही एका रात्रीत मिळालं नव्हतं. यासाठी रवी दिवसरात्र एक करत होता. दिवसभर वखारीत काम आणि रात्री उशिरापर्यंत स्वतःच्या कलेला आकार देणं, हा त्याचा नित्यक्रम झाला होता. आणि या सगळ्यात त्याला साथ होती ती सियाची. सिया फक्त त्याची पत्नी नव्हती, तर त्याच्या संघर्षाची भागीदार होती. जेव्हा रवी थकून जायचा तेव्हा सिया त्याला धीर द्यायची. ती त्याच्यासोबत जागी राहायची, त्याला मदत करायची. दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते झपाटल्यासारखे काम करत होते. त्यांनी पै जोडून पैसे साठवायला सुरुवात केली. प्रत्येक रुपयामागे त्यांचा घाम आणि त्याग होता. जेव्हा त्यांच्याकडे थोडे पैसे साठले तेव्हा रवीने एक धाडसी निर्णय घेतला. शहराच्या एका कोपऱ्यात स्वतःचं छोटं दुकान टाकण्याचं स्वप्न त्याने पाहिलं. पण जसं आपण म्हणतो की यशाच्या वाटेवर काटे असतातच, तसंच रवीच्या वाटेवर लोकांचे टोमणे होते. आजूबाजूचे लोक, समाज, ज्यांना दुसऱ्याच्या प्रगतीपेक्षा त्यांच्या भूतकाळात जास्त रस असतो, ते लोक बोलायला लागले. लोक कुजबुजू लागले की अरे, कालपर्यंत ज्याची बायको पोटासाठी लोकांकडे हात पसरत होती, भीक मागत होती, तो आज दुकान काय टाकणार? हे शब्द कानावर पडल्यावर कोणाचंही मन खचलं असतं, स्वाभिमानाला ठेच लागली असती. पण रवी आणि सियाने या टोमण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांनी ठरवलं होतं की या लोकांना उत्तर शब्दाने नाही तर कामातून द्यायचं. त्यांचा स्वतःवर आणि एकमेकांवर इतका विश्वास होता की लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट या अपमानाने त्यांच्या जिद्दीला अजूनच पेटवलं. आणि मग तो दिवस उजाडला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. दुकानाचं काम पूर्ण झालं होतं. उद्घाटनाचा दिवस होता. रवीने दुकानाच्या पाटीवर जे नाव लिहिलं होतं ते वाचून अनेकांचे डोळे पाणावले. दुकानाचं नाव होतं सिया फर्निचर क्राफ्ट्स. हे नाव फक्त एक ओळख नव्हती, तर ती रवीची सियाप्रती असलेली कृतज्ञता होती. ज्या पत्नीने गरिबीत, विरहात आणि कठीण काळात कधीच त्याची साथ सोडली नाही, जिने हार मानली नाही, तिच्या नावाने रवीने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. नावाला लाल आणि सोनेरी रंगात रंगवलं होतं, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देत होतं. दुकानाच्या उद्घाटनानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. रवीच्या हाताची जादू आता सर्वांना दिसू लागली होती. जे लोक आधी नावं ठेवत होते तेच आता त्याच्या कलेचं कौतुक करत होते. मोठ्या मोठ्या घरचे लोक, श्रीमंत व्यापारी त्याच्या दुकानात फर्निचरची ऑर्डर देण्यासाठी येऊ लागले. रवीने बनवलेल्या खुर्च्या, टेबल आणि नक्षीकाम केलेल्या वस्तूंची मागणी वाढू लागली. दुकानात गर्दी वाढली. सिया जी एकेकाळी परिस्थितीशी झगडत होती, ती आता दुकानाचा हिशोब सांभाळू लागली. ती आता मालकीण झाली होती. गल्ल्यावर बसून व्यवहार सांभाळताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. गरिबीचे ते काळे दिवस आता भूतकाळ झाले होते. कष्टाचं फळ त्यांना मिळत होतं. रवी आणि सियाने हे सिद्ध करून दाखवलं की तुमची सुरुवात कशी झाली आहे याने काही फरक पडत नाही. तुमचा शेवट कसा होतो हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतं. त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर ते तिथेच खचले असते. पण त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. संकटं कितीही मोठी असली तरी जर तुमची जिद्द त्यापेक्षा मोठी असेल तर नशीबसुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालतं. रवीची लाकडी नक्षीकाम केलेली ती खुर्ची फक्त एक फर्निचर नव्हती, तर ती त्यांच्या संघर्षाचं आणि विजयाचं प्रतीक होती. आज ते दोघे स्वाभिमानाने जगतायत कारण त्यांनी कष्टालाच आपला देव मानलं. ही कथा आपल्याला हेच सांगते की स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत, पण ती पूर्ण करायला प्रचंड मेहनत लागते. आणि जो मेहनत करतो त्याला यश नक्कीच मिळतं.
खरा श्रीमंत माणूस तोच असतो जो आपल्या कठीण काळात मदत करणाऱ्या हातांना यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सुद्धा कधीच विसरत नाही. रवी आणि सियाची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की पैसा कमावणे सोपे असते, पण माणुसकी टिकवणे हीच खरी कसोटी असते. जेव्हा रवी आणि सियाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आणि ते ऐश्वर्यात वावरू लागले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी काय केले असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. त्यांनी स्वतःसाठी महागड्या गाड्या किंवा दागिने खरेदी करण्याआधी त्या एका व्यक्तीचा शोध घेतला, जिने त्यांना त्यांच्या सर्वात वाईट काळात आधार दिला होता. तुम्हाला आठवत असेल की सिया जेव्हा हताश होऊन स्टेशनवर मदतीची याचना करत होती, तेव्हा एका वृद्ध माऊलीने, जी स्वतः भीक मागून जगत होती, तिने सियाला मायेचा आधार दिला होता. रवी आणि सिया आपल्या नवीन घरात प्रवेश करत असताना त्यांना त्या माऊलीची आठवण झाली. ते थेट त्या स्टेशनवर गेले जिथे एकेकाळी ते लाचार होऊन फिरत होते. तिथे त्या वृद्ध महिलेला शोधून काढले. ती म्हातारी बाई आपल्याच विश्वात मग्न होती. तिला कल्पनाही नव्हती की तिने केलेले एक छोटेसे सत्कर्म आज तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे. रवीने जेव्हा तिला आपल्या घरी नेण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा ती गोंधळून गेली. पण रवीचे शब्द खूप बोलके होते. तो म्हणाला की आई, त्या दिवशी तुम्ही माझ्या पत्नीला आधार दिला नसता तर आज माझं कुटुंबच अस्तित्वात नसतं. आता तुम्ही रस्त्यावर नाही तर आमच्यासोबत आमच्या घरात हक्काने राहणार आहात. हा प्रसंग फक्त एका व्यक्तीला मदत करण्याचा नव्हता, तर ती सन्मानाची परतफेड होती. त्या वृद्ध माऊलीच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू हे सांगत होते की हे नाते रक्ताचे नसले तरी माणुसकीचे आहे, आणि ते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहे. कथेचा पुढचा टप्पा तर अंगावर काटा आणणारा आहे. रवी आणि सिया आता खूप मोठे झाले होते. त्यांच्या एका भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा सुरू होता. समोर हजारो लोकांची गर्दी होती. कॅमेरे फ्लॅश होत होते आणि मंचावर रवी, सिया आणि त्यांचा मुलगा उभे होते. अशा वेळी सहसा लोक आपल्या यशाचे श्रेय स्वतःच्या मेहनतीला किंवा नशिबाला देतात. पण रवीने हातात माईक घेतला आणि जे काही बोलला त्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. रवी म्हणाला की लोक म्हणतात घराला घरपण बाईमुळे येते आणि पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो. पण माझे सत्य थोडे वेगळे आहे. आज मी जो काही जिवंत आहे आणि या सन्मानाने तुमच्यासमोर उभा आहे, ते केवळ माझ्या बायकोच्या जिद्दीमुळे, जिने रेल्वेच्या डब्यात लोकांचे अपमान सहन केले, भीक मागितली, पण माझी साथ सोडली नाही. तिनेच मला या सन्मानापर्यंत पोहोचवले आहे. रवीने भर सभेत आपल्या पत्नीच्या त्या संघर्षाचा उल्लेख करून हे सिद्ध केले की प्रेम म्हणजे फक्त सुख वाटून घेणे नाही, तर दुःखात जोडीदाराचा सन्मान करणे हे आहे. सियाच्या डोळ्यात तेव्हा पाणी आले जेव्हा रवीने तिला या प्रवासाची खरी नायिका घोषित केले. शेवटी रवी आणि सियाने आकाशाकडे बघून आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. जणू काही ते सांगत होते की आम्ही हार मानली नाही. ही कथा इथेच संपत नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे. ती आपल्याला सांगते की काळ नक्कीच बदलतो. कधीकाळी स्टेशनवर अन्नासाठी वणवण करणारे रवी आणि सिया आज हजारो लोकांना रोजगार देण्याच्या क्षमतेचे मालक बनले होते. पण या श्रीमंतीपेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी कमावलेला सन्मान आणि जपलेली माणुसकी. त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानू नका, कारण तुमची जिद्द आणि प्रामाणिकपणा तुम्हाला एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन